काँग्रेसने सोबळाचा नारा दिला, तुम्ही त्यांच्याबरोबर एकत्रित आलात, होय की नाही? बाळासाहेब आहेत, काँग्रेस आहे, ते सगळे एकत्र लढतात. पण मुंबई महापालिकेच्या निवडणुका यंदा निश्चितपणे तुम्हाला गांभीर्याने घ्यावे लागणार आहेत. जर तुम्हाला या महापालिकेत बसायचं असेल, तुमचे लोकप्रतिनिधी निवडून आणायचे असतील, तुमचं काय धोरण आहे? मराठी माणसाचा टक्का वाढावा या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे, इथला मराठी टक्का हा कमी का झाला ह्याच्यावर देखील आपण चर्चा करायला हवी आहे. या मुंबई महानगरपालिकेत ज्या मागच्या 25 वर्षापासून जे लोक सत्ता भोगतायत, आलटून पलटून ज्यांनी सत्ता भोगली, एक दुसऱ्याच्या मांडीला मांडी लावून बसणारे हे लोक होते. मुंबईतला मराठी माणूस हा मुंबईच्या बाहेर यांनीच फेकलेला आहे ना. मुंबईतल्या सगळ्या मिल बंद पडल्यानंतर तिकडच्या जागा इथल्या अदानी अंबानीला देण्याचं काम देखील यांनीच केलेलं आहे. आणि मुंबईतला मराठी माणूस हा कल्याणच्या पुढे चाललाय. आता थोड्या दिवसानंतर मला वाटतं तो कर्जतच्या पुढे देखील जाईल. तर आम्ही जर वंचित बहुजन आघाडी यावेळेस जर सत्तेत येते काँग्रेसच्या सोबत, तर मुंबईतला महापौर हा आमच्या आघाडीचा असेल, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचा. आणि मुंबईतला एकही मराठी माणूस आम्ही ह्या मुंबईच्या बाहेर जाऊ देणार नाही. तसा आमचा आराखडा देखील आहे. मुंबईत अनेक महाराष्ट्र शासनाचे आणि मुंबई महानगरपालिकेचे जागा आहेत, रिकाम्या प्लॉट आहेत, ते स्वतः आमदार खासदार स्वतःच्या घशात घालतात. त्या जागांवरती इथल्या मराठी युवकांना, इथल्या मराठी तरुणांना आम्ही रोजगार निर्मिती करून देऊ आणि त्याच ठिकाणी त्यांना राहण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देऊ. बरं, असं तुमचं म्हणणं आहे. चला आपण इथल्या स्थानिकांकडे जाऊयात. शिवाजी पार्क फक्त शिवाजी पार्क नाही आहे, तर ती एक संस्कृती आहे. बरोबर ना देसाईजी? बरोबर, ती एक संस्कृती आहे. आम्ही दादरकर, आम्ही शिवाजी पार्कात राहतो, आम्ही मुंबईत राहतो, ही लोक अभिमानाने सांगतात. कारण मुंबई त्यांनी बदलताना बघितलेली आहे, त्याचे ते साक्षीदार आहेत आणि तिथले स्थानिक असल्याचा त्यांना सार्थाभिमान आहे. मराठी माणसाचा टक्का का घसरला असं तुम्हाला वाटतं? मराठी माणसाचा टक्का घसरला हा शब्द जेवढा योग्य वाटतो, तेवढाच परप्रांतीयांचे इथे येणारे लोंढे हा देखील मुद्दा तेवढाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे मराठी माणसाचा टक्का हा खाली आलेला दिसतो. मराठी माणूस बाहेर फेकला झाला आहे, त्याला भौगोलिक कारणं आहेत, त्याला काही कौटुंबिक व्यवस्था आहे कारणीभूत, व्यवसाय आहे, अनेक गोष्टी कारणीभूत आहे. इथल्या जागांच्या किमती वाढल्या, त्यामुळे मराठी माणसाच्या आवाक्या बाहेरच्या किमती गेल्या, त्यामुळे मराठी माणूस हा थोडासा बाहेर फेकला गेला आहे. पण त्याचं मराठी माणसाचं या मुंबईशी, या शिवाजी पार्कशी असलेली नाळ आणि नातं हे कधीच तुटणार नाही. मराठी माणूस हा कायम शिवाजी पार्कशीच ज्याला आपण म्हणतो की कनेक्ट राहिलेला आहे. कळलं की नाही? त्यामुळे मराठी माणसाचा असा काही टक्का कमी झालाय असं काहीच म्हणता येणार नाही. मराठी माणूस हा शिवाजी पार्कशी निगडीत राहिलेला आहे. बरोबर. पण मुंबई, ओव्हरऑल मुंबईबद्दल संजय भिडे, मराठी माणूस आमच्या बाजूने असं ठामपणे म्हटलं जातंय. प्रत्येक पक्ष, प्रत्येक आघाडी, महायुती तसा दावा करते. तुमचं निरीक्षण काय? मी फक्त 72 वर्ष मुंबईत राहतोय. फक्त 72 वर्ष? फक्त 72 वर्ष झाली की आता मग हां 7 तप झाली आहेत. त्याच्यामुळे मुंबईमध्ये होणारी स्थित्यंतरं मी मुळापासून बघितलेली आहे. शिवसेनेची स्थापना कशी झाली, मनसेची कशी झाली, काँग्रेस माझ्या जन्मापासून इकडे उरावर बसलेली होती. मूलतः केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या साठेलोटं असल्यामुळे आणि या ठिकाणी मुंबईतल्या जागा परप्रांतीयांच्या घशात घालण्याच्या जाणीवपूर्वक केंद्राकडून केलेल्या प्रयत्नामुळेच मुंबईमध्ये परप्रांतीय यायला उद्युक्त झाले. हां, मुंबई बंदर आहे, मुंबईमध्ये उद्योगधंदे आहेत, इकडे नोकरी धंद्यासाठी माणसं येणं हे स्वाभाविक आहे. पण स्थानिक माणसांना डावलून केवळ कमी पगार द्यावा लागावा म्हणून त्या ठिकाणी परप्रांतीयांच्या कामधंद्यामध्ये त्यांची आणलेली माणसं भरली गेली आणि त्यामुळे मराठी माणसं इकडून हळूहळू पण हे चित्र बदलेल जो दावा केला जातोय? मला नाही वाटत. तुम्ही आशावादी आहात? नाही, मी आशावादी आहे, पण त्याच्यामध्ये सगळ्या मराठी माणसांची एकी होणं जे कधीही शक्य नसतं, तेच कारण. दोन भाऊ आलेत की एकत्र? बघूया. मी त्याच्यावर, कारण दोघेही माझे शाळेमधले मित्र आहेत, त्यामुळे मी त्याच्यावर जास्त कडू वक्तव्य मी काही करणार नाही. पण कडू बोलावं लागेल ना. ती गाजराची पुंगी आहे, वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली. असं यशवंत किल्लेदार आपल्या बरोबर आहे. पहिले तर आपलं अभिनंदन. चला, निष्ठावंताला योग्य न्याय दिला जातो, उमेदवारी मिळाली, भले तुम्ही दुसरीकडनं आज लढताय, पण आपण पार्कात बोलतोय. ओव्हरऑल मुंबईबद्दल बोलूया. मी पहिला मुद्दा छेडला होता तो मराठी माणसाच्या संदर्भातला, ज्यावरती राजसाहेब वारंवार बोलत आलेले आहेत. मराठी माणसाचा टक्का इथे वाढावा या दृष्टिकोनातनं आपलं काय धोरण आहे? पहिली एक गोष्ट तुम्हाला सांगतो की हा तो जो काही नरेटिव्ह सेट केला जातोय की शिवसेनेची सत्ता इतके वर्ष होती तरी मराठी माणूस मुंबईच्या बाहेर का गेला, बरोबर ना?
हा खोटा नरेटिव्ह आहे. त्याचं कारण असं आहे की मुंबईत मिल कामगार होते. मिल कोणी बंद पाडल्या? कोणी बंद पाडल्या? शिवसेनेने पाडल्या नाही ना. मोठ्या प्रमाणात जो मराठी बहुल मिल कामगार होता तो ह्या मुंबई गिरण गावामध्ये, लालबाग, परळ, दादर, शिवडी सगळ्या ह्या भागामध्ये होता, गिरगावपर्यंत होता की नाही. त्याला देशोधडीला कोणी लावलं प्रथम? बरोबर आहे. पहिली गोष्ट त्यांचा रोजगारच गेला. त्यांना पर्यायच नाही ना. तुमच्या हातात जर रोजगार नसेल तर त्यांना त्यांचं गाव गाठणं किंवा इतर स्थलांतरित होणं याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. त्याच्यानंतर जी चाळीमध्ये राहणारी लोक, मराठी माणसं, चाळकरी लोक होती सगळी, कुटुंब वाढली. तसं घराचा प्रश्न निर्माण झाला, जागेचा प्रश्न निर्माण झाला. का नाही सरकारने, तत्कालीन सरकारने ह्या डेव्हलपमेंटच्या विषयामध्ये त्या वेळेला जेव्हा गरज होती तेव्हा हात घातला नाही? मालक भाडेकरू हे वाद तसेच ठेवत गेले. त्याच्यावर का नाही कायदे केले ठाम? तुम्ही लोक जे आहेत, मराठी माणूस आहे, जो सामान्य माणूस आहे, तो त्याला केंद्रबिंदू ठेवून का नाही कायदे बनवलेत तुम्ही? तुमच्या लक्षात येते का? तुमच्या त्याच्यानंतर सरकारी नोकऱ्या बंदच झाल्या पूर्ण. तुमचं ते एम्प्लॉयमेंट एक्सचेंज ज्या काय छोट्या मुलांना, तरुणांना नोकऱ्या मिळायचं, ते एम्प्लॉयमेंट एक्सचेंज पूर्ण बंद झालं. आज सरकारी नोकऱ्यांमध्ये भरती होत नाहीये. जे काय आहे ते कॉन्ट्रॅक्टमध्ये होत आहे. कॉन्ट्रॅक्टमध्ये कमी पगारामध्ये तुम्हाला कोण मिळतं? परप्रांतातून आलेल्या लोकांना. त्यांना इथे काहीच करायचं नाही, कुठले टॅक्सेस भरायचे नाहीत, काही पाणीपट्टी भरायची नाही, काही भरायचं नाही. खर्च अल्प प्रमाणात असतो त्यांचा. त्यामुळे ते छोट्या पगाराच्या नोकऱ्या करू लागले. सगळे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम सरकारने आणली. सगळी मला पूर्ण बोलूया, कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आणल्यामुळे हे परप्रांतीयांचा भरणा तिथे झाला. ऑटोमॅटिकली मराठी माणूस त्या सरकारी नोकरीतून बाहेर फेकला गेला. ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला, ह्याला तत्कालीन राज्य सरकार आणि केंद्र सरकार, उद्धवजी पण सरकारमध्ये होते. नाही, आज तुम्ही त्यांच्या बरोबर आहात मी काय म्हणून बोलतोय? त्यांच्या विरोधात तुम्हाला बोलण्याची नामुष्की झाली आहे बोलायचं का? तुमच्या लक्षात येत नाही. मी 30 वर्षापासूनचं बोलताय ना तुम्ही. तुमचा प्रश्न 30 वर्षापूर्वीचा आहे. उद्धवजी 2.5 वर्षापूर्वी होते हो. हे प्रश्न 2.5 वर्षात निर्माण नाही झाले आहेत. त्याचा पाया 30 वर्षापूर्वी त्यावेळी तुम्ही गेलाय. बोलत होता, त्यावेळी नाही, तुम्ही बोलत ऐका, होता त्यांच्या कोणी- विरोधात. मला दाखवा स्टेटमेंट. मी कधी फेक कधी बोलत नाही. जे वस्तुस्थिती आहे तीच आम्ही बोलतो आणि आमच्या राज ठाकरे साहेबांनी आम्हाला तेच शिकवलेलं आहे. जे योग्य आहे, खरं आहे तेच बोलायचं. उगाच विरोधाला विरोध करायचा नाही. बरं, धोरण काय आता काय करणार आहात? धोरण आम्ही काल, आता तुम्हाला माहिती आहे, आदित्य साहेबांनी आणि अमित साहेबांनी एक प्रेझेंटेशन दिलंय. त्याच्यामध्ये जे शक्य आहे, मराठी माणूस कसा टिकेल इथे, मराठी माणूस मुंबईत कसा टिकेल, त्याचं घर, त्याची जागा इथे कशी टिकेल, त्याला रोजगार कसा मिळेल, या धोरणावर आम्ही काम करतो. आम्ही तसा वर्कशॉप सुद्धा त्यांनी घेतलाय. तो तुम्ही पत्रकार लोकांना ओपन होता तो. त्यामुळे उगाच काहीतरी कुठेतरी भरकटत घेऊन आत्ता काय चाललंय त्याच्यावर बोलूया आपण. घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये सहज शक्य देणं शक्य? का नाही शक्य? जर तुम्ही लाडक्या बहिणींना देऊ शकता, आमच्या टॅक्स पेअर मधल्या पैशातून, खिशातून आमचे ओढबडून घेता, बहिणींना तुम्ही 1500 रुपये देता आणि त्यांच्याच नवऱ्याच्या खिशातून टॅक्स मधून पैसे ओढून घेता, ही कुठली नीती आहे हो? म्हणजे विरोधाला विरोध करू नका. ते त्यांनी करतात ते बरोबर, आम्ही करतोय ते चूक, असं नाही होऊ शकत ना. न्याय करायचा तो समान करा, समान तराजूमध्ये ठेवा आणि न्याय करा. उगाच काही बोलायचं म्हणून बोलायला अर्थ नाहीये. आणि तुम्ही पत्रकारांना, मला कृपया विनंती आहे सगळ्या चॅनेल्स आणि न्यूजवाल्यांना, मराठी माणसांच्या पाठीमागे एक ठामपणे उभं राहा, त्यांची बाजू घेऊन उभे राहा. उगाच तुमची पत्रकारिता चालवायला आणि टीआरपी चालवण्यासाठी उगाच फेक नेरेटिव्ह. मराठी माणूस असल्याचा मला अभिमान आहे यशवंतजी, बरं का? आणि त्याच दृष्टीने मी बोलतोय. हा बोला, पटतंय तुम्हाला? मुळीच पटत नाही. आपण आम्हाला इथले भाजप असेल किंवा शिंदे गट असतील, आणि त्यांची चूक ही 100% आहेच. परंतु मागच्या 25 वर्षामध्ये मुंबई महानगरपालिकेत तर सत्तेत होते ना. मुंबई महानगरपालिकेतले किती कॉन्ट्रॅक्ट मराठी मुलांना मिळालेत? कॉन्ट्रॅक्ट सोडावं, सब कॉन्ट्रॅक्ट किती मराठी मुलांना मिळालेले आहेत? त्या मुद्द्यावरती तुमची काय भूमिका आहे? आज तुम्ही म्हणताय की आदित्य साहेब आणि अमित साहेब एकत्र प्रेझेंटेशन करतात का? शिवसेनेमध्ये आणि मनसेमध्ये मराठी मुलांची दुसरी फळी नाहीये? तुम्हीच का प्रेझेंटेशन करणार? तुमच्याकडे दुसरा मराठी नेतृत्व नाहीये? त्यांनाच खांद्यावरती उचलायचं आणि मराठी मुलांनी काय करायचं मग? आणि तुमच्याकडे 5-5, 6-6 फ्लॅट उभा राहतात. मराठी माणसाला तुम्ही म्हणता की चाळ होती, बैठी चाळ. त्या बैठी चाळीच्या जागी चांगलं नियोजन का करता आलं नाही? मराठी माणूस का तुम्ही बाहेर पाठवला? का या दोघांच्या व्यतिरिक्त दुसरा मराठी मुलगा पुढे येत नाही? त्यांनी प्रेझेंटेशन करावं. अरे मी आलोय ना पुढे.
मी आलोय ना पुढे, मी आलोय ना प्रेझेंटेशन करायला. एक मिनिट, प्रेझेंटेशन करायला पर्टिक्युलर व्यक्तीच पाहिजे हे सांगणारे कोण? कोणाच्या पक्षाचा माणूस कोणी सिलेक्ट करायचा तो त्या पक्षाचा विषय आहे. उगाच काहीतरी बावळडासारखं बोलायचं त्याला काय अर्थ नाहीये. काही विषय, काही संबंध नाहीये इथे, काही संबंध नाहीये. अरे तुमचं काय आहे? तुमचा तो झिपऱ्या नाही, यांच्या तो झिपऱ्या केसाचा कोण आहे ना, तो कोण आहे? 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 तो मराठी माणसं नेते मराठी चला मी कार्यकर्ता ना आपण ठीक आहे पाहूया कार्यकर्त्यांना विचारू. हा शांत